जर ऐकून घ्या. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही. अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही. चुकीचा पायंडा नको या ठिकाणी. अशी चर्चा होत नाही. आपण पुढचं कामकाज घेऊया. चंद्रकांत दादा पाटील लेईंग करायचंय. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सभापती महोदया, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे मी सभागृहासमोर मांडतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहासमोर मांडतो. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे सभागृहात ठेवतो. महोदय, मी आपल्या अनुमतीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम 1989 मधील कलम 27(3) अन्वये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे सन 2022-23 या वर्षाचे वार्षिक लेखे आणि अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर मांडतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचा सन 2020-2021 या वर्षाचा वार्षिक प्रशासन अहवाल सभागृहासमोर मांडतो. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. गृहनिर्माण मंत्री महोदय, मी आपल्या अनुमतीने पंढरपूर मंदिर अधिनियम 1973च्या कलम 49(1) व 2 अन्वये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांचा सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल व त्यावरील अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवतो. लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. आता राज्यपालांच्या अभिभाषणावरती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री महाराष्ट्र भूविकास महामंडळ मर्यादितचा अहवाल अजितदादांचा माननीय सभापती महोदय, आम्ही आपल्या अनुमतीने अर्थसंकल्पातील सर्वसाधारण चर्चेच्या संदर्भात विधानसभा नियमातील नियम 246(1) मधील 7 दिवसाच्या कालावधीची जी तरतूद आहे ती विधानसभा नियम 57 अन्वये स्थगित करण्यात यावी असा प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव मांडण्यात आला. त्याच्यानंतर आपण लक्षवेधी आहेत आणि विविध अभिभाषण राज्यपालांच्या अभिभाषणावर या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, आपण पाहतोय अंबादास दानवेंचा 5 दिवसांकरता निलंबन करण्यात आलेले आहे शिवीगाळ प्रकरणी. अशा प्रकारे मात्र ठराव मांडता येत नाही, हे अत्यंत चुकीचं आहे असं फडणवीस देखील सभागृहात म्हणतायत. पण आता या सगळ्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केलेली आहे. सभापतींच्या विरोधात घोषणाबाजी होतीये आणि या कारवाई विरोधात आता विरोधकांकडून मात्र न्याय द्या, न्याय द्या, सभापती महोदय न्याय द्या अशा घोषणा होत आहेत. काल विधान परिषदेत दानवे यांनी भाजपचे नेते सदस्य प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्या प्रकारे आपण बघतोय काल सुद्धा स्वप्नील, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. राम शिंदे बोलतायत, थेट जाते. झालेला आहे त्यामुळे बोलायचा प्रश्न नाहीये. त्याच्यामध्ये मी पुढचं कामकाज पुकारते आहे आणि त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये आज आपली वेगवेगळ्या चर्चा झालेल्या आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते, आणि म्हणून मी पुढचं कामकाज पुकारते. तुम्ही बोला. त्यांना ते निलंबित झालेले आहेत, त्यांना जर ऐकून घ्या. या सगळ्या विषयी बोलण्याकरता माजी सचिव अनंत कळसेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार कळसे सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये.
पहिला महत्वाचा मुद्दा, विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे का? 5 दिवसांकरता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंचं हे निलंबन करण्यात आलेलं आहे. या सगळ्या शिवीगाळ प्रकरणी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मला वाटतं इतिहासामध्ये, कारण हे अत्यंत जुनं सभागृह आहे, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून सुद्धा महाराष्ट्र विधान परिषद अस्तित्वात आहे. तर विधान परिषदेच्या इतिहासात, कारण हे ज्येष्ठाचं सभागृह आहे, एक प्रकारे याला एक वेगळा दर्जा आणि प्रतिष्ठा आहे. तर विधान परिषदेच्या इतिहासात विरोधी पक्ष नेता अशा जबाबदार व्यक्तीविरुद्ध निलंबनाची कारवाई झालेली आहे. तर ही एक घटना अभूतपूर्व आहे आणि कदाचित माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेत्याला निलंबन केले गेलेलं आहे आणि विधान परिषदेच्या इतिहासात सुद्धा याची नोंद होईल की सभागृहाच्या विरोधी पक्ष नेत्याला असं निलंबनाचा सामना करावा लागला. कारण ते आज जे वृत्तपत्रातून दिसतंय की त्यांनी शिवीगाळ वगैरे काही केलेली आहे असं सगळीकडे उल्लेख आहे. तर त्यामुळे ही पहिलीच घटना आहे असं मला वाटतं. पण एकूणच या सगळ्या मुद्द्यानंतर काल जो काही प्रकार झाला, आज निलंबनाची कारवाई तर झालीच, पण या सगळ्या घडामोडीनंतर मात्र त्या वास्तूविषयी, त्याच्या प्रतिष्ठेविषयी मात्र अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. विरोधी पक्ष नेत्यांकडून अशा प्रकारे वर्तन, किंबहुना आपण म्हणूया लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे वर्तन होतं. एक सामान्य माणूस म्हणून लोकप्रतिनिधींकडून अशा वर्तनाची बिलकुलच अपेक्षा नसते. हे अगदी योग्य आहे, लोकप्रतिनिधींकडून अशा वर्तनाची अपेक्षा नसते. पण शेवटी ह्युमन नेचर, मानवी स्वभाव हा त्यात महत्वाचा घटक ठरतो. लोकप्रतिनिधी असले तरी शेवटी ते म्हणजे मनुष्य आहे आणि त्यांचाही कधी कधी तोल जाऊ शकतो. काही घटना अशा घडतात की त्यामुळे कदाचित विरोधी पक्ष नेत्याचा तोल ढासळला असावा आणि यामधूनच अशा अप्रिय घटना घडल्यात असं माझं मत आहे. आणि हे शेवटी लोकप्रतिनिधी म्हणजे समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे ही जरी म्हणजे अनपेक्षित आणि अपवादात्मक घटना असली तरी ही अक्षम्य आहे निश्चितच. असं वर्तन असं व्हायला नको. पण त्यामध्ये सुद्धा बरीचशी कारणं असू शकतात, प्रोव्होकेशन असू शकतं, ती सुद्धा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि त्यामुळे या सभागृहाची प्रतिष्ठा असं काही एका घटनेमुळे ढासळली असं काही नाही. या सभागृहाने फार उत्तम काम महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासात केलेलं आहे. अगदी. पण या सभागृहाची गरिमा राखणं हे अर्थातच या लोकप्रतिनिधींचं काम आहे. धन्यवाद कळसे साहेब, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.